या उंबराच्या फळातून फिमेल फिग वास बाहेर पडतायत. अंजीर आणि उंबर या दोन्ही फळांमध्ये फरक आहे. अंजीर, उंबर, वड, पिंपळ अशी 80पेक्षा जास्त झाडं फायकस या जीनसमध्ये येतात. उंबराच्या झाडाची खासियत म्हणजे त्याची फुलं फळाच्या आतल्या बाजूने उमलतात. या फुलांना पॉलिनेट करण्यासाठी एक स्पेशल कीटक असतो, त्याला फिग वास्प असं म्हणतात. तिचं आयुष्यच त्या झाडावर अवलंबून असतं. मेल फिमेल वास फळाच्या आत जन्माला येतात. मेल्स फळाच्या आतच फिमेल बरोबर मेटिंग करतात आणि फिमेल्सला बाहेर पडता यावं यासाठी त्या फळाला छोटं छिद्र पाडतात. त्यांचं लाईफ सायकल इतकंच असतं. त्यानंतर फिमेल वास दुसऱ्या फळाला पॉलिनेट करायला लागणारं पोलन घेऊन बाहेर पडतात. बाहेर पडून त्या अंडी घालण्यासाठी दुसरं फळ शोधतात. फळाच्या आत जाण्याचा रस्ता वन वे असतो. फिमेल वासला आत जाता यावं यासाठी फळाला एक छिद्र असतं. आत जाताना तिचे पंख आणि अँटिना तुटून पडतात. फिमेल फळाच्या आत अंडी घालते आणि फुलांना पॉलिनेट करून एक्झॉस्ट होऊन मरते. त्यानंतर त्या फळातून फायकन नावाचं एन्झाईम सिक्रीट होतं. ते त्या वास्पला ॲब्झॉर्ब करतं. तिचे कुठलेही अवशेष त्या फळात उरत नाहीत. तिला ॲब्झॉर्ब केल्यामुळे फळाचा आकार वाढतो आणि ते फळ पिकायला लागतं. आपण जे अंजीर खातो त्या फळांमध्ये वास नसतात, कारण ते माणसाने सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून वाढवलेली झाडं आहेत. तुम्हाला त्यात वास दिसणार नाही आणि त्या फळातून नवीन झाड पण तयार होणार नाही. मार्केटमध्ये मिळणाऱ्या अंजिराच्या झाडाचं प्रोपोगेशन ग्राफ्टिंग थ्रू होतं.